श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सवच्या वासापूजन पार पडले। तर पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते वासापूजन सोहळा पार पडला। वासापूजनानं गणरायाच्या उत्सवाची सुरुवात होत असते। गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल वासापूजनानं लागते, तर वासापूजनानं गणरायाच्या आगमनाची सगळी तयारी केली जाते। यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीनं वृद्ध विघ्नेश्वर वाड्याचा देखावा सादर करण्यात येणार आहे। गणपती उत्सव 2024 या निमित्ताने आज श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट यांचे गणपती निमित्ताने वासापूजन यांच्यामध्ये सहभागी होण्याचा आज अवसर मिळाला। यावर्षीचे ही गणपती सर्वांचे सहकार्याने सर्वांचे सहभागाने चांगल्या पद्धतीने पार पाडतील अशी आम्हाला खात्री आहे। यासाठी आपला पोलीस विभाग तसेच मनपा विभाग आणि सर्व इतर शासकीय विभाग जे आहे यांच्यामध्ये आम्हाला सहकार्य करत आहे आणि सर्वांचे सहकार्याने यावर्षीचे गणपती उत्सव अतिशय उत्साहाने अतिशय चांगले वातावरणामध्ये पार पडतील अशी आम्हाला खात्री आहे। आपण सर्व लोकांना या गणपती उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही पुणे पोलीसच्या वतीने आवाहन करतो आणि यांच्यामध्ये जे काही आमच्याकडून सहकार्य असेल, आमच्याकडून जी अपेक्षा असेल ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। 133 वर्षांची परंपरा असलेला भाऊसाहेब रंगारी गणपती यावर्षी मिरवणुकीमध्ये आणि गणेश प्रतिष्ठापनेच्या वेळी बैलजोडी रथ वापरणार नाहीये। मुक्या प्राण्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। दरम्यान अभिनेत्री हेमांगी गोखले यांनी पुण्याचा गणेश उत्सव बंद करावा अशी टीका केली होती। या टीकेला पुनीत बालन यांनी खरपूस समाचार घेतलाय। त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। माझ्या समेत पुनीतजी बालन आहेत, ज्यांनी या वर्षीचं देखावा सादर करणार आहेत आणि या देखाव्याचं जे वासापूजन होतं ते आज वासाचं पूजन झाले। दादा काय सांगाल, वासापूजन झालं? नक्की आज वासापूजन म्हणजे खरोखर गणेशोत्सवाची देखाव्याची सुरुवात असते। आज पुण्यातले जॉईंट सीपी जे आहेत रंजन कुमार शर्मा सर यांच्या हस्ते ही वासापूजन झाली आहे आणि पूर्ण कार्यकर्त्यां सगळ्यांमध्ये ही जोश आहे। यंदाचा जे देखावा आहे ती वर्ध विघ्नेश्वर वाडा आहे, म्हणजे आपल्या लाडक्या वाड्यात 7 सप्टेंबरला आपला बाप्पा आगमन करेल आणि जे भाविक येतील त्याचं विघ्न तर दूर होईलच या बाप्पाच्या दर्शनातून, पण विघ्न दूर होताना त्यांना आशीर्वाद पण प्राप्त होईल। मला 2 प्रश्न आहेत महत्त्वाचे। एक जे प्रश्न आहे ते गोखले यांनी केलेली टीका आणि दुसरं प्रश्न जे आहे ते की आपल्या मंडळाच्या वतीने ज्या मिरवणुकीमध्ये बैलजोडी लावली जाते ती बैलजोडी या वर्षीपासून राहणार नाही। मोठी परंपरा साधारण 100 वर्षापेक्षा अधिकची परंपरा होती, आपण ती परंपरा थांबवलात, काय सांगाल? पहिली मी जे अभिनेत्री शुभांगी गोखलेंनी टीका केली सार्वजनिक गणेशोत्सवावर त्याच्यावर मी प्रत्युत्तर देईल की टीकाची टायमिंग ही खूप महत्त्वाची आहे। कारण त्यांची एक फिल्म आहे घरात गणपती, ही रिलीज व्हायला 2-3 दिवस होते आणि त्याच्या अगोदर त्यांनी ही टीका केली। म्हणजे हे टीका नेमकं त्यांच्या फिल्मला प्रमोट करण्यासाठी होती का पब्लिसिटी? कारण आजकाल काय जे जगात पाहिलं कुठलीही पब्लिसिटी ही चांगली असते, निगेटिव्ह पण चांगली असते, पॉझिटिव्ह पण चांगली असते, तर त्याच्यासाठी त्यांनी केली का? आणि मी ताईंना एवढंच सांगेल की त्यांना आव्हान करेल, निमंत्रण देईल की पुण्याचं सार्वजनिक गणेशोत्सव श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकनी जी सुरू केलेली गणेशोत्सव आहे त्याचं केंद्रबिंदू हे पुणे आहे। आपली मिरवणूक असती, मिरवणुकीमधला जी बैलजोडी आपण थांबवलात तो निर्णय तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी थांबवलात, मोठी अखंड परंपरा होती। नक्कीच ही 1892ला जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि जी पहिल्या मिरवणुकी रथ मध्ये जी बैलजोडी लागली होती ती बैलजोडीतच आपलं दरवर्षी मिरवणूक आणि मीच रथ सारथी आगमन आणि विसर्जन मिरवणुकीचं करायचो। पण मला वाटतं की सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र येऊन काही दिवस अगोदर आम्ही असा निर्णय घेतला की मुख्य प्राणीला त्रास कसा व्हावा। ठीक आहे, परंपरा हे सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण एक लिमिट होती। त्या टाइमला मिरवणूक लहान असायची, अर्धा तास 1 तास गर्दी। आता ढोल ताशा पथक असतात, त्याचे आवाज असतात, गर्दी असते, या गर्दीत आणि नेमकं बैलला चाल लागते, तर ही चाल त्यांना भेटत नाही। 6-7 तास मिरवणूक चालते, एका जागेवर त्यांना 1-1, 2-2 तास थांबायला लागते। म्हणून असा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलाय की या वर्षीपासून आपण बैलजोडी बंद करू। चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।